हाय गायस, हॅलो. कसे आहेत? बरे आहेत का? मी बी बरी आहे. हे बघा, आज जरा माझा चेहरा जरा म्हणजे जरा वळकू या लागले. म्हणजे जरा माणसात आहे आज जरा मी. बघू शकताय कसं म्हणजे 2-4 दिवस झालं माझा चेहरा एकदम वेगळा होता. म्हणजे किती गोळ्या खाल्ल्या तरी बी कमी झालं नव्हतं. पण जस्ट आज जरा बरं वाटायला लागलंय. आज म्हणजे कशाला बरं वाटायलंय? मेन रिझन तुम्हाला सांगते गाईस. म्हणजे बरेच लोकांकडून म्हणजे असं नाही सांगितलं होते, पण मी असं ट्राय केलं नाही गाईज. पण आज त्या गोष्टीचं मी ट्राय केले, तरी मला नाही झालं तरी मी थोडंसं काय ना ट्राय केले सकाळी उठल्यावर. आणि मला आहे ना खूपच म्हणजे असं डोळ्यातून पाणी येणं, नाक गुळगुळ करणं, खूप त्रास होत होतो मला. 2-4 दिवस झालं मला एवढं एवढं मला त्रास होत होतं गाईज, खूप त्रास होत होतं. बघू शकता जरा आज मला जरा बरं वाटायलंय आणि डोळ्यातून पाणी बी यायचं कम झालंय, नाक बी म्हणजे नाकातून म्हणजे असं गुळगुळ करत होतं नाक. मग ते बी जरा बरं वाटायलंय. फायनली आज जरा मला बरं वाटायला लागलं. ह्याचं मेन कारण काय आहे गाईस? गरम पाणी पिणं. मला म्हणजे बरेच लोक मला सांगत होते की सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायत जावा, म्हणजे सर्दीमध्ये, थंडीमध्ये आपल्याला सर्दीची एलर्जी असल्यावर गरम पाणी करून पीत जावा असं मला म्हणले होते सकाळी उठलं. पण मला कसं, मी डिलिव्हरी झाले तर पण मी कधी गरम पाणी पिले नाही. आणि मला असं मी कधी पिले पण नाही आणि मला कधी पिऊ वाटत नव्हतं गरम पाणी, म्हणून मी लक्षात म्हणजे मनावरच येते त्यांची गोष्ट. आई बी लई वेळा माझी आई बी म्हणायची की पूजा गरम पाणी पीत जा, गरम पाणी पिले की चांगलं असतं असं तसं. आई बी मला खूप म्हणत होती, पण मी कुणाचंच ऐकलं नाही गाईस. मी असं मला वाटत होतं मला गरम पाणी पिल्याला टेस्ट वेगळंच लागते, पिऊ वाटत नाही, असं सगळ्या गोष्टी मी बहाणे करत होते. डिलिव्हरी झालं तर मी गरम पाणी कधी पिले नाही. आमचे गरम पाणी मला करून ठेवलं तर मी काय करायचे, त्यामध्ये गार पाणी करून मिक्स करून प्यायची. खूप गरम पाणी मला पिऊ वाटत नव्हतं. पण तरी मी फायनली मी काय केले, आता मला खूपच त्रास व्हायला, किती गोळ्या खाल्ल्या तर मी कमी ना, किती पावरची गोळ्या. आणि सर्दीसाठी काय, फक्त सर्दीसाठी कोण जाते दवाखान्याला मला सांगा? फक्त सर्दीसाठी. मग सर्दीसाठी मला दवाखान्याला जाऊ वाटत नव्हतं. काय झालं? फक्त सर्दी झाली. फक्त सर्दीसाठी दवाखान्याला कोण जाते का? हां, समजा सर्दी झाल्यावर ताप आलं, समजा जर ताप आलं, अंग दुखालं, काय तर दुसरा प्रॉब्लेम असला की जाऊ शकतं ना. फक्त सर्दीसाठी मला मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी सर्दीसाठी फक्त दवाखान्यात गेले नाही गाईज. फक्त मला सर्दी झाली. मग मी विचार केले, सकाळ संध्याकाळ विचार केले. म्हणलं काय करावं, म्हणलं काय करावं. मग बसल्यावर मला आठवण आली. माझी आई बोलली होती एक दिवशी आणि मला म्हणजे माझी मैत्रीण वगैरे मला म्हणली होती, तुझं नाकातून पाणी लय गळते, तुला त्रास होते, तर रोज उठल्यावर गरम पाणी पीत जा, चांगलं असते. पण मी कधी मनावरच घेतलं नाही. एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडत होते. फायनली मी आज म्हणजे काल रात्री मी विचार केले, मला खूप त्रास वाटत रात्री, डोळ्यातून पाणी आलतं, झोपच लागत नव्हती. गाईस एवढं त्रास होत होतं ना, सांगू नका, खूप त्रास होत होतं. डोळ्यातून पाणी असे डोळे असे म्हणजे असं एकदम टोचल्याने व्हायचं, असेल कचकन असं टोचल्याने व्हायचं. इथंच्या इथं मग टोचल्याने व्हायचं, तुम्हाला पहिल्या बी सांगितले काय. आणि मी विचारात करत होते काय करू काय करू. मग मला काल संध्याकाळी काय झालं की मला खूप त्रास वाटतो. पोरं सगळं झोपले. तर मला आवडतं मी बी असं गार कवा झोपील, मला आवडत त्रास काय व्हायला, कशामुळे व्हायलंय, मला डोकंच झाले ना काय व्हायला मला कळीच ना. म्हणून मी काय विचार केले की चला आता आपण सकाळी उठल्यावर पहिलं गरम पाणी पिऊन बघूत म्हणलं. बरोबर गाईस, गरम पाणी पिऊन बघूत म्हणलं. म्हणून फायनली गाईस मी सकाळी उठल्यावर पहिला आंघोळ केल्या आंघोळीच्या पहिला गरम पाणी पिले बघायचं. कसंही करून आज पिले. मी एवढं डिलिव्हरी झाले तरी बी मी कधी गरम गरम पाणी पिलेच नाही काय. पण फर्स्ट टाइम मला त्रास झाला तर माझा त्रास कोण घेत नाही. मला झालेला त्रास मलाच होतं. माझा त्रास कोण सांगते ती असं करू तसं कर म्हणून कोणी आपला त्रास ओढून घेत नाही. बघू शकता काय, मला जरा चेहऱ्यावर जरा म्हणजे तेज का आली, म्हणजे जरा फरक झालं. म्हणजे कालची परवा दिवशीची व्हिडिओ बघा नाही, आता आजची व्हिडिओ बघायच. माझा चेहरा जरा एकदम म्हणजे पहिल्यावर झाले. म्हणजे डोळे बी जरा नॉर्मली, म्हणजे ते मी टूप पण आणले होते गाईज, डोळ्यात घालायचं टूप आणले होते, म्हणून डोळे पण जरा नॉर्मली जरा चांगलं वाटायला डोळ्याला पण. जरा म्हणजे असं डोळे टोची नाही. आणि रोज मला काय व्हायचं, डोळे असं खूप टोचत होते गाईस. म्हणून तुम्हाला मी सांगते खरंच, गरम पाणी पिलं ना खूप फायदा आहे गाईस. गरम पाणी पीत जावा. म्हणजे गरम पाणी पिणं खरं तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात गरम पाणी सकाळी उठल्यावर पीत जावं. कारण की मला फायनली आज मला खूप आराम भेटलेला आहे. कारण की माझ्या घरात गारच पाणी होते ना, गारच पाणी मी रोज पित, जेवण करताना उठल्यावर गार पाणी पित होते ना, तर मला अजून जास्त सर्दी होती, अजून जास्त त्रास होत होतं. म्हणून मी
गरम पाणीच पित होते गाईस, गरम पाणी पितच नव्हते. मग मला डोकं चाललं नाही. रात्री मी विचार केले, म्हणलं आज काय करायचं काय, आज म्हणलं आज करायचं काय म्हणून विचार केले गाईस. फायनली आज मी गरम पाणी पिले. मला एकाच दिवसात मला फरक कळाला, एका दिवसात गाईस. हां, तुम्हाला हे माझं सांगणं आहे की तुम्ही गरम पाणी पीत जावा. कारण की मला खूप त्रास होत होतं. 3 दिवस, 4-5 दिवस मला डोळ्यातून पाणी येणं, नाक कसं गुळगुळ करणं, नाकात असं म्हणजे असं वाटलं की काढून फेकू का, डोळे नाक असं काढून फेकू, असं त्रास होत होतं. फायनली मी आज गरम पाणी पिले. गरम पाणी पिल्यावर खूप फायदा आहे काय. गरम पाणी पीत जावा. मी तर गरम पाणी पितेच. आता तरी मी जोपर्यंत सर्दी जात नाही, म्हणजे जोपर्यंत पावसाळा जात नाही, जोपर्यंत थंडी जात नाही, तोपर्यंत मी गरम पाणी पिणार. गरम पाणी पिल्याने लई फायदा आहे. उठले की सकाळी उठले की तुम्ही गरम पाणी पीत जावा. संध्याकाळी दिवसभर एक म्हणजे पातेल्यात गरम पाणी करा. किंवा तुम्हाला जर गरम पाणी करायचं जेग वगैरे काय असलं करंटवरचं, त्याच्यावर बी तुम्ही गरम पाणी करत जावं. आता मी मागवणार आहे, कारण की मला लई म्हणजे त्याच्यापासून फायदा भेटले. रोज पातेल्यात गरम पाणी करणे टेस्ट वेगळं लागते, चांगलं वाटत नाही. म्हणून मी काय करणार आता, मी बी ते गरम पाणी करतात ना जेग, तसलं मागवणार आहे. म्हणजे जेगमधले ते असते, ते नाव मला माहिती नाही, पण करंटवरती म्हणजे गरम पाणी होतं, तसलं मी मागवणार आहे. कारण की लई मला त्या गोष्टीची गरज आहे. कारण की खरंच सगळ्यात गोष्ट म्हणजे मला सर्दीमध्ये अजून हे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप त्रास आहे. मला एलर्जी आहे, म्हणजे थंडीची म्हणजे असं एलर्जी आहे. म्हणून मला गरम पाणी पिणं लय गरजेचं आहे. एवढे दिवस मला काहीच मनावर घेतले नाही, राहू सोडा काय होते काय होते. पण मला फायनली आज मला कळाले गाईस, आज आज मला कळाले गरम पाणी पिल्यावर काय किती फायदा आहे. म्हणून गरम पाणी पीत जावं. तुम्हाला मी सांगते, जेवढं तुम्ही सकाळ सकाळ उठल्यावर गरम पाणी पिताय ना, तेवढं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते. म्हणजे सर्दी होणार नाही, म्हणजे चांगलं शरीर बी चांगलं राहणार, म्हणजे आपण एकदम फ्रीली राहणार, एकदम मोकळं मोकळं छान राहणार. म्हणून गरम पाणी पीत जावा, हेच माझं सांगणं आहे गाईज. आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही, प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, विसरू नका. मला सांगा कमेंटमधून. तुम्ही तर कमेंटच करत नाही, सोडा काय फायदा नाही सांगून. पण तुम्ही गरम पाणी पीत जावा, असं नाही की नाही. गरम पाणी पिलेलं लई म्हणजे लई फायदा आहे थंडीमध्ये. खरं करून थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये गरम पाणी पीत जावं. आता मी रेग्युलरली सकाळी उठलं गरम पाणी पीत, मला औषधचं काही झालं नाही, असं गोळ्यांचं काय असर झालं नाही मला काही. मला गरम पाणी पिलं खूप असर झालं, खूप फायनली म्हणजे खूप मस्त वाटलं आहे की बाबा आज 4-5 दिवसापासून आज माझा जरा चेहरा ओळखू आले मला, आणि मी आज जरा चांगली आहे म्हणून गरम पाणी पिया. एवढंच मला सांगणं आहे. परत पुन्हा भेटू पुढच्या बाय.